गंगापूर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयाला 2 दिवसापूर्वी काही ग्रामस्थांनी टाळे ठोकले होते। त्यावेळी त्यांनी आरोप केला होता की ग्रामसेवक मुख्यालय राहत नाही, गावात भूखंड घोटाळा झाला आहे असा आरोप करण्यात आला होता। मात्र हे सर्व आरोप बिनबुडाचे असून राजकीय विरोधाच्या हेतूने प्रेरित असल्याचा आरोप तत्कालीन सरपंच संजीव सुलाने यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। दरम्यान ग्रामपंचायत अभियान 124 नुसार ग्रामपंचायतच्या हद्दीतील मिळकतीच्या नोंदी या रीतसर ठरावाप्रमाणे ग्रामपंचायतचा नमुना नंबर 8 वर घेतलेला आहे व थकीत करवसुली करून ग्रामनिधीमध्ये त्या रकमेचा भरणा केलेला आहे। त्यामुळे माझ्यावर व ग्रामपंचायत प्रशासनावर जो आरोप करण्यात आला हा पूर्णपणे निरर्थक व राजकीय सूडबुद्धी मनात ठेवून करण्यात आलेला आहे। तसेच सरकारी कर्मचारी मुख्यालयात राहत नाही याबाबत ही संजीव सुलाने यांनी खुलासा केला की गावात आज रोजी एकही घर कोणाकडे भाडेतत्वावर देण्यासाठी शिल्लक नाही। त्यामुळे शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांना मुख्यालयी राहता येत नाही। त्यासाठी शासनाने क्वार्टर उपलब्ध करून द्यावे, म्हणजे शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहतील। मुळात गावातीलच ग्रामस्थांना राहण्यासाठी घराची गरज आहे, तर कर्मचाऱ्यांना कुठून राहण्यासाठी घर देणार असा प्रतिप्रश्न माजी सरपंच सुलाने यांनी केला आहे। यावेळी अनेक ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते। सदरील ग्रामपंचायतमध्ये 2005 ते 2020 पर्यंत रोजगार हमीच्या गावात एकही काम झाले नव्हते। आमच्या काळात 21 ते 26 पर्यंत गावामध्ये अनुदान विहीर, वैयक्तिक गायगोठा, मोहगणी व शेवगा, श्रावणबाळ, महिलांचा पगार 50 ते 60 मंजुरी करून पगार चालू केले आहे, इत्यादी कामे आहे। सदरील ग्रामसेवक 2.5 वर्षापासून डोणगाव येथे करत आहे व त्यांनी त्यांचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पडले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे। ग्रामपंचायतला या ठिकाणी टाळ ठोकलं होतं, त्या दिवशी इथे उपस्थित होता? नाही, मी इकडून इकडे चाललो होतो। बरं त्यांनी हाका मारले, इथे उभा राहा बाबा, राहिलो उभा आम्ही। बरं, त्या दिवशी त्यांनी जे टाळ ठोकलं कशाबद्दल ठोकलं तुम्हाला नाही माहिती? नाही आम्हाला त्यांची चर्चाच माहिती नाही काय। बरं या त्यांनी डायरेक्ट बोलवलं आम्हाला, उभा राहा म्हणले, आम्ही राहिलो। आता यांना कसं बोलवलं आम्हाला, हो. बाबा तुम्ही या, तसं आम्ही आलो। यांना घरून बोलवलं आणि त्यांनी डायरेक्ट रस्त्यावर बोलले। बरं, या ठिकाणी ग्रामसेवकाने असं त्यांनी आरोप केलाय, त्याबद्दल काय सांगा? ते आम्हाला ते माहितच नाही, आमच्याकडे ते विषयच नाही। आम्हाला त्याला त्यांच्याशी काही घेणं नाही देणं नाही। पण तरी ग्रामसेवक नाही काहीच नाही। त्यांना विचारा ना तुम्ही, त्यांना विचारा, यांना विचारा, दोघांना बी विचारा ना। या माणसाला काही घेणं नाही। नाही, बरोबर आमच्या पाकऱ्याने काही वळता आमचे दिवस गेले। म्हणजे तुम्हाला बोलवून घेतलं तुम्ही? मी सांगितलं ना मग तुम्हाला, त्यांनी बोलून घेतलं, इथे उभा राहा बाबा, राहिलो उभं। आता यांना कसं बोलवलं, आता त्यांना बोलवलं। तुमच्याकडे ते आता भेटलं? त्या ऑटो आणला नाही, गेलो नाही, त्या माणसाला विचारलं सुद्धा नाही, तुला पैसे दिले, कधी दिले, किती दिले ते सुद्धा माहिती, ते सुद्धा नाही। तुम्ही जे पैसे भरले होते ना ऑटोसाठी, ते आणलं ते पोरांना, पण ते किती भरले ते माहिती नाही, किती लागले ते माहिती नाही, पण ऑटो भेटला? भेटला ना, भेटले पावती भेटली ना। ताई, हे प्रथम तुमचं नाव सांगा आणि या ठिकाणी जे कुलूप लावलं होतं परवा, तर त्यांचा असा आरोप होता की या ठिकाणी ग्रामसेवकांनी, त्याबद्दल काय सांगा? ग्रामसेवक येतात पण त्यांना काम करून देत नाही। कोण काम करून देत नाही? आता ते त्यांनाच माहिती ग्रामसेवक साधारण ग्रामसेवक किती दिवस येतात? येतात ते जेव्हा बोललं तेव्हा येतात, पण मग त्यांचं काम करून देण्याचा प्रयत्न होतो, पण मग प्रयत्न होत नाही। आणि जर समजा ग्रामसेवक या ठिकाणी आले तर जनतेचे काम करतात? जनतेचं काम होतच नाही ना। हाय क्लास लोकांची कामं होतात, मागासवर्गीय लोकांची कामं होत नाही। का बरं? काय माहिती ते त्यांची त्यालाच माहिती। आणखी या ठिकाणी दुसरे गावकरी इथं काका, परवा ग्रामपंचायतला टाळं ठोकलं काही गावकऱ्यांनी, त्यांचा असा आरोप होता की या ठिकाणी ग्रामसेवक सतत इथं हजर राहत नाही मुख्यालय, त्याबद्दल काय सांगाल? ग्रामसेवक कंटिन्यू राहते। आम्ही जेव्हा फोन केला तेव्हा येते, आमचे कामं केलेले आहेत, काही अडचण नाही। आणि आम्हाला 8 उतारा सुद्धा भेटलेला आहे, काही आम्हाला अडचण नाही। ऑटो उतारा भेटल्यानंतर या ठिकाणी काय त्यांचा असा आरोप आहे काही म्हणजे गावकऱ्यांचा की भूखंड घोटाळा या ठिकाणी झाला आहे, ग्रामसेवक सतत हजर राहत नाही, मुख्यालय राहत नाही, त्याबद्दल काय सांगाल? नाही ते हजर राहते, काही अडचण नाही, त्यांचा काही दोष नाही, ते कधी हजर राहते। ग्रामसेवक सदस्य सगळे टोटल हजर राहते आणि आम्हाला फोन बी करताना आम्ही येऊन जातो काही काम असलं तर नमस्कार, आज आपण गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे डोणगाव ग्रामपंचायतला 2 दिवसापूर्वी काही ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते। या बाबतीत आज या ठिकाणी सरपंच, तत्कालीन सरपंच संजय सुलाने आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात गावकरी जमा झाले आहेत। त्याबद्दल त्या गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण ते ऐकून घेऊया। भाऊ, या ठिकाणी जे परवा ग्रामस्थांनी कुलूप लावलं होतं ग्रामपंचायतला, त्याबद्दल काय सांगा, कशाबद्दल लावलं होतं? त्यांचं म्हणणं आहे बा, इथं सरकारी अधिकारी येत नाही, ग्रामसेवक येत नाही, तलाठी येत नाही। आता त्यांच्या मग काही कामं असतील ना, 2-3 गाव आहे त्यांच्या मागे, कसे आता ते येऊन जातात, हे सिटी कॅमेरे सगळं कळतं।
आता विनाकारण कुलूप लावणं चांगलं नाही ना, ते कुलूप लावणं काम होते का लोकांचे? कुलूप लावणं समस्या मिटल काही? काय बोलायला पाहिजे आता याच्यावर? आता ते जे ज्यांनी कुलूप लावलं होतं ते गावकरी होते का? हो, गावकरीच आहे ना ते पण. मग आता ग्रामसेवक या ठिकाणी राहत नाही का? नाही, राहायला जागा पाहिजे ना, त्याला क्वार्टर पाहिजे ना राहायला. कसं राहील तो? कोणचा अधिकारी क्वार्टर पाहिजे का नाही राहायला? कशी करा तिथं? ठीक आहे, हरकत नाही, त्यांनी राहायला पाहिजे अधिकारी कोणत्या बी. म्हणजे त्यांना राहायला सुविधा व्यवस्था होईल का आपल्याकडून? आणि कोणत्या कालवर राहील ते लोक सांगा ना अधिकारी. कोणता ग्रामसेवक कोणत्या काल राहतो, तलाठी राहतो, बाकी नोकर राहते, कोण राहायला त्यांना क्वार्टर नाही ना. शिक्षक राहत नाही पण नाही, पण त्यांना ते सोय झालं आपल्याकडून व्हायला पाहिजे ना. अशी गोष्ट आहे ना. आता म्हणजे डोनगाव पण सुरुवात करते किती पुरा तालुका पडला ना. आता एक ग्रामसेवक घेतो, आता सीसीटीव्ही कॅमेरा कळलं ना ग्रामसेवक घेतो. तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव सांगा पहिले, तुमचं नाव सांगा आणि काय याबद्दल काय सांगाल? मी शिवाजी पवार, राहणार डोंगरात. आणि ग्रामसेवक जे आहे तर ते 2 दिवस आमच्या इथे ठरलेले आहे. 2 दिवस ते हप्त्यातून येत असतो. ग्रामसेवकडे एकूण किती गाव आहे सांगता येईल का? 2 गाव आहे. 2 गाव. हां, आठवड्यातून ग्रामसेवक या ठिकाणी किती वेळा येतो? 2 वेळेस होतात. काका, या ठिकाणी परवा ग्रामपंचायतला कुलूप लावलं होतं. हं. त्यांचं म्हणणं असं होतं काही गावकऱ्यांचं की या ठिकाणी ग्रामसेवक हजर राहत नाही सतत. त्याबद्दल काय सांगाल? 2 दिवसात हप्त्यातून त्यांची जी वाढ येते रेग्युलर येते, टायमर जाते. पहिला ग्रामसेवक आहे हा माणूस कंपल्सरी होतो. या ठिकाणी ग्रामसेवक आल्यानंतर जनतेचे जे काम आहे ते काम करतात. होते जे काम करायचे कोणी शक्यतो कोणी येतच नाही. जे काम आहे ते थांबतच नाही. ताई, तुमचं नाव काय? कस्तुरबाई शंकर मोरे. या ठिकाणी परवा कुलूप लावलं होतं ग्रामपंचायत, त्याबद्दल काय सांगाल? गावकऱ्यांनी हा कुलूप लावलं त्याबद्दल काय सांगाल? नाही, ग्रामसेवक येतो टायमावर, त्यांचे कामं बघते, सारे करते, सारे राहते व्यवस्थित कामं करीते गावकरी. या ठिकाणी ग्रामसेवकच गाजली नाही नाही? तुमचं नाव काय? लीलाबाई आसाराम नवले. तुमचं जे ग्रामसेवक आहे ते काम करतो का जनतेचं पूर्ण? करतो ना. आमचं सगळे कामं झालेले आहे. पैसे मिळते आम्हाला, काही कोणाला 5 पैसे दिले नाही, काही नाही. आमचं पगार दिले आम्हाला द्यायला. आमचं काही ताण नाही. बरं, या ठिकाणी तात्कालिक सरपंच आहे तर त्या सरपंचांना विचारू की त्यावेळेस जे आरोप गावकऱ्यांनी केला त्याबद्दल काय सांगाल? सरपंच या ठिकाणी काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला टाळे ठोकले होते, त्याबद्दल काय सांगाल? साहेब, ते राजकारणा दृष्टिकोनातून त्यांना टाळे ठोकलेले आहे. आणि राहिला विषय माझा आणि ग्रामसेवकचा आणि आमच्या बॉडीतला, सगळ्यांनी व्यवस्थित कामं केलेली आहे. असं दुधभाव कोणाला केलं नाही आहे. त्याच्यात आणि त्यांचं म्हणणं आहे की ग्रामसेवक येत नाही. ग्रामसेवकच्या 2 अतिरिक्त चार्ज आहे 2 गावाची, देरळ किन्नर आणि डोणगाव. ते आतापर्यंत माझ्या काळात 20-25 वर्षापासून असा ग्रामसेवक मला कधी लाभला नाही. आणि त्यांना मागं मी 2010 पण ग्रामपंचायत सदस्य होतो. त्यावेळेस ग्रामसेवक कधी यायचा, कधी जायचा, कधी मिटिंग व्हायच्या लोकांना माहीत बी नव्हतं. त्याच्यामुळं हा ग्रामसेवक जो भेटलेला आहे 2-2.5 वर्षापासून एकदम 2 दिवस का 3 दिवस जेव्हा म्हणता येतो, हा काही विषय नाही त्यांचा. त्याला राहायला जर सुविधा राहिली असती ते इथे राहिला असता, काही विषय नाही त्यांचा. त्यानंतर त्यांचा असा आरोप होता दुसरा हां. की गावामध्ये भूखंड घोटाळा झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, भूखंड घोटाळा ज्या लोकांना रिसीट, ज्यांना पैसे भरलेले आहे, त्याला रिसीट पावत्या पण भेटलेल्या आहे. त्याच्यामुळं त्यांचा पैशाचा घोटाळा विषय नाहीच ना. सिद्ध करून द्यायचं त्यांना की यांना पैसे घेतले, याला पैसे दिले नाही, हे खाल्ले, असं सिद्ध करायचं त्यांना. विनाकारण मोगून बोलून नाही ना, या फायदा नाही. ठिकाणी आपण गावकऱ्यांना कोणत्या योजनेचा लाभ दिलेला आहे आतापर्यंत? आतापर्यंत मी माझ्या 5 वर्षाच्या श्रावण बायाच्या टोटल 60 बायांच्या विधवा बायाचा पगार 1 रुपया नाही घेताना सगळे कामं मी मार्गी लावलेली. सगळ्या बाया बी 2-3 बाया येले, काही बाया नाही आल्या लेडीज, पण बाकीचे सगळे येऊच होतं गावात, काही विषय. रोजगार हमीच्या विहिरीचा लाभ दिलाय का आपण? हो, माझ्या 2005 पासून रोजगार हमीचे कामं चालू होते. 2005 ते आजपर्यंत. तर ह्या 15 वर्षात एकही रोजगार हमीचे कामं गावाला झाले नाही. कोणाला विहीर नाही, कोणाला गोठा नाही, कधीच नाही. तर 21-22 पासून जे रोजगार हमीचे लोकांना लाभ भेटला, तेव्हा लोकांना समजलं की हे विहीर भेटते, गोठा भेटतो रोजगार हमीतून, काही मोहगणी भेटते, शेवगा भेटतो. त्यावेळेस लोकांना समजलं की हे ग्रामपंचायत हे काम लाभ आहे, भेटतं. असं नाही मागच्या 15 वर्षात जे कामं कोणाकडे ते आम्ही करून दाखवली सर. तर हे होते डोणगावचे सरपंच, तात्कालिक सरपंच संजय सुलानी. त्यांनी असे म्हटले की जे 2 दिवसापूर्वी ग्रामपंचायतला काही गावकऱ्यांनी टाळे ठोकले होते, ते एक राजकीय वादातून ठोकले असल्याचा त्यांचा आरोप या ठिकाणी सरपंच सुलानी यांनी केला आहे. मुगलाबाग, छत्रपती संभाजीनगर.